तरी कुठं असेल तर ते या मंडपात आहे. इतरत्र कोणीच ठिकाणी माणसाचा देव होणार नाही, पण या मंडपात जो आला, माझ्या संतांच्या कीर्तनामध्ये जो आला, माझ्या भगवंताच्या कथेमध्ये जो आला, तो जीव राहत नाही, तो देव होते. महाराज एवढी ताकद या मंडपाची आहे. आता किती बोलावं, वेळ कमी आहे. मी अभंगावर येतो. सेवेत करताना वडीला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग 4 चरणाचा उपदेश पर प्रकरणातील गोडभंग आहे. प्रश्न अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संसारात आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. आता उपदेश कोणी करावा, का करावा आणि त्यांनी केलेला उपदेश आपल्या काय कामाचा, 2-3 गोष्टी सांगून कीर्तन सुरू करतो. ऐका, माय बाबा हो, संत कोण? संत येतात कशा करिता? शोधोनिया आले संत, शोधोनिया आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे, जगाचं हित कशामध्ये याचा शोध कोण लावला? संतांनी लावला. हित म्हणजे काय? संतांना कदा सदा दिवस रात्र झोपता जागता उठता बसता या रंजल्या गांजल्या जीवांच्या हिताची चिंता संतांना सतावते. कारण संतांचं हृदय कोणाचं आहे? तर संतांचं हृदय हे माऊलीचं हृदय आहे. संतांचं हृदय आईचं हृदय आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कडवड्याची जाती करी लाभाविना प्रीती. किती प्रेम केलं, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. काय प्रेम केलं संतांनी? संत आई आहे, कारण त्यांच्या ठाई त्यांच्या हृदयामध्ये तुमच्या प्रतीचं हित आहे, कारण ते हित शोधून आले. मुद्द्याकडे लक्ष द्या. उपदेश कोणी करावा? उपदेश त्यांनीच करावा ज्यांना तुमचं हित कळतं. कोणीही कोणाला उपदेश करायला रिकाम नाही, आणि कोण केलाय उपदेश तर तो आपल्या हिताचाच आहे. यात संदेह निर्माण व्हायला वेळ लागत नाही. ऐका, एका कोल्यानं वाघाला उपदेश केला म्हणजे कोल्यानं कोला कसा करत वाघाला उपदेश? वाघानं कोल्याला उपदेश केला. अरे वाघा, ऐका, वाघानं कोल्याला उपदेश केला. कोल्या का एवढे दिवस झाले का पोटात काहीच नाही रे, फक्त एक वाक्य सांगतो राजा, जमू कसं आजचा दिवस तू माझं भक्ष बन. कोण केला? वाघानं. काय केला? कोल्याले काय केला? उपदेश. बाबू आजच्या दिवस तुम्ही काय बन? भक्ष बन. आता मला सांगा, वाघानं कोल्ह्याला केलेला उपदेश कोल्ह्याच्या हिताचा आहे काय? आहे काय? नाही. तसंच तुमच्या आमच्या घरामध्ये या संसार रूपी सागरामध्ये तुम्हा आम्हाला उपदेश करणारे जे मिळतात ते या वाघाप्रमाणे आहे, आणि तुम्ही कोल्ह्याप्रमाणे. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला हिताचा उपदेश करणार आपले माता पिता आहे, बरोबर आहे, पण माता पिता त्यांच्या हिताचा उपदेश. ऐका, 2 गोष्टी जर शिल्लक राहत असन तर माता पित्यांचा उपदेश आहे. बाबू जाऊ नको तिकडे, फालतू खर्च करून घेऊ नको. सांगण्याचा मुद्दा एकच आहे, त्यांच्याकडे हित आहे, पण त्यांच्याकडे फक्त या जीवनाची सोय लावून बाबा इतकंच हित ते तुमचं पाहतात. संत मात्र जन्मोजन्मीची सोय लावून ठेवतात, कारण त्यांच्या ठिकाणी मायेच आहे, आईच हृदय आहे. लेकुराचं हित जाणते ती माऊली, म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि त्या उपदेश प्रकरणातील आजचा असा अभंग आहे, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नवे संसार रूपी सागरामध्ये जो जीव अडकलाय त्या प्रत्येक जीवाला संत उपदेश करतात. बाप हो, तुम्ही संसारामध्ये आले, आणि या संसारामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश आहे. संसार म्हणजे काय? आता संसाराच्या किती व्याख्या कराव्या? अरे ऐका, माझ्या संतांनी वेळोवेळी सांगितलं, संसार दुःख मूळ, चौकडे इंगड, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. संसार म्हणजे काय? असूनही नसल्यासारखा, नसूनही असल्यासारखा त्याचं नाव संसार. याच्यासाठी कितीही केलं, करू मेले ना तरी सुद्धा संसार संपत नाही. संसारावर बोटही ठेवून होत नाही. तर कंट्रोलात पहा तुम्ही मशीन बघते, कृपया संसारावर बोट ठेवा. स्कॅनरले इंग्रजी डिक्शनरीत मराठी समानार्थी शब्द संसार आहे. काय आहे? कंट्रोलचं ते बोंबलती मशीन. तुम्ही नाही जाऊन म्हणा, आम्ही जाऊ ना, आम्हाला लागतो. योग अशा गोष्टी यामध्ये कंट्रोलात ती मशीन असते ना आधी,
हे मशीन म्हणते. त्या दिवशी बुडा होता आमच्या गावातला कंट्रोल देणारा तो पाय एका चष्म्यानं असा महाराज आहे काय वय झालं त्याला तरी त्याच्याच पाशी महाराज आहे काय हो या बसायला इकडे समोर मशीनच बंद केली. नंबर दाबला आमचा काय आहे मशीन मध्ये कृपया संसारावर बोट ठेवा. का संसारावर बोट ठेवता म्हणे त्या मशीनवर बोट ठेवा म्हणे. बोट ठेवलं मग सांगण्याचा मुद्दा एकच आहे. बाकीचा जो संसार आहे ना बाकी इकडे संसार नाही तुम्ही आणि संसारात आहात. संत सुद्धा संसारात होते पण ते ना संसार खोटाच केला. ते माहित आहे का हे सगळं खोट आहे. प्रमाण आहे ना लटिका व्यवहार सर्व लटिका व्यवहार सर्व हा संसार संतांच्या तुलनेमध्ये संतांच्या डोळ्यानं जर तुम्ही जग पाहिलं तर संतांना हा सगळ्या संसार खऱ्या अर्थानं सगळा संसार संतांच्या तुलनेत सगळं खोटं आहे. हे रती माईके दुःखाची हे आधी नाही अंती नाही याची पूर्णच्या पूर्ण शाश्वती संतांना आहे. कारण संतांच्या जीवनामध्ये कितीही दुःख आलं तरी सुद्धा दुःखाला हसत हसत सामोरी गेले. कारण काय संतांच्या हृदयामध्ये संसार खोटा आहे ही गोष्ट मानण्याची परिपूर्ण शाश्वती संतांच्या हृदयामध्ये होती. संसार म्हणजे काय ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू खरा वाटतो त्याचं नाव आहे संसार. ऐका संतांनी संसार खोटाच केला. सगळं या जो तुम्ही आणि जो संसार करतो ना हा संसार संतांनी खोटा केला. बरे झाले देवा निघाले देवा बरंच झालं मग बेकार झालं देवा चांगलंच झालं. कारण माहित आहे हे सगळं खोट आहे. हिरती माईके मात्र लटिका व्यवहार सगळं खोट आहे. हे फक्त दाखवायच्या कामाचं आहे. संतांना याची शाश्वती आहे. संत ज्याप्रमाणे संसारात राहिले त्याप्रमाणे तुम्ही आम्ही सुद्धा राहावं याकरिता संतांनी उपदेश केला. पक्षी अंगणी उतरते जे का गुंतुनिया राहते तैसे असावे संसारी महाराजांनी दृष्टांत दिला. वस्तीकर वस्तीशी आला प्रात काढी उठुनिया गेला. संसारामध्ये कसं असावं संसारी असावे व सोनी नसावे. वेळोवेळी संतांनी उपदेश केला. नाही तुला उठायचंय तुला वेग करायचंय तुला घाई करायची आहे आणि वेग करून घाई करून महाराज उपदेश कोणता केला शरणजा उदार पांडुरंगा शरणजा उदार पांडुरंगा शरणजा उदार अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात आलिया संसारा आलाय आलिया संसारा काय करा उठा. कुठून कीर्तनातून उठूनच जा लागते. अर्धा घंटा बरं वाटते रे आऊ 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 म्हणजे बसावं वाटत नाही. जाणी होत नाही येऊन कोणी ती येऊन बसतही नाही. बाहेर अधिक गोष्टी करते माय चालली काय कीर्तना चला तू तरी काय होत नाही मिळालं. नातू विचार राहत नाही माझ्या ना म्हणून कसं मग काय कीर्तनात यायला पण नातू काय आई आई करते त्याची आई तिकडे पाहतही नाही तो माझ्या तिकडे पाहिजे आजी व आजी व आजी व आजी नातवाच्या बिचारे कुठंच जाणं होत नाही. दवाखान्यातही जाणं होत नाही दवाखान्यातही जाणं होत नाही मंदिरातही जाणं होत नाही. सोपान मार्गाच्या तिथे येऊन बसणं होत नाही. मिळालं कोण नातू राहत नाही आजीवच करते बिस्किट खातून त्याची तू
2 प्याले देतात 4 दाबून ठेवतात. 2 देतो म्हणून त्याला माहित आहे. बरं आजी येत नाही त्यात नाव नाही तिथे नातू येऊ देत नाही आप्पा येत नाही त्याच्या नाव कारण आहे त्याला म्हणा आहो चल ना पाटील चल ना कते येऊन तर बसा आला असता मा कने डावा पाय लंबा नाही भाऊ तू अशी बिन लंबा कधी येत नाही लंबा होत नाही का उठा म्हणजे कुठून उठा कीर्तनातून कथेतून हे नाही जमत कीर्तनात तर बसणंच होत नाही माझ्या कीर्तनात चांगले लोक असले तर उठून जात नाही अशी माझी भावना आहे जे लोक उठून गेले ते लोक चांगलेच नाही असंच म्हणतो चांगले लोक असे उठून जात नाही म्हणजे त्याची पूर्ण गॅरंटी आहे चांगला माणूस काय करून उठून जात नाही कीर्तनात कोणी येत नाही ज्याचं पुण्य असते तोच येते मी पुढे बोलतो मी सांगत होतो महाराज म्हणतात आल्यांनो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा आज एकादशीचं महापर्व आहे आणि विजया एकादशी विजया एकादशीचं काय महाराज महत्व प्रभू